सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या राजकारणाचा माहोल तासातासाला बदलत असतानाच आज एक विशेष घटना म्हणजे की पक्षीय राजकारणामध्ये माजी महापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरपंत सपाटे हे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या 1 ते 11 मागण्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या मागण्यावर आपण चर्चा करणार आहोत. प्रमुख मागणी आपली समजली, मनमानी पद्धतीनं कारभार करतायत, कारभार करतायत आणि विरोधकाला मदत करतायत. त्यांचा जवळचा त्यांचा ऑफिस काम बघणारा सरचिटणीस पक्षाचा त्याला वानकरच्या यादीतून शिवसेनेच्या उमेदवारीवर उभा करतायत. तिकडे बर्डे साहेबाला भाजपच्या कॅन्डिडेटमध्ये पाठवतात. मग उंबाटाबरोबर आघाडी कसली आपली? आणि मला सांगतात की उंबाटाबरोबर आघाडी आहे त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळत नाही. नाही, पण तुम्ही आणखी एक आरोप केलात की बाबा पक्ष अध्यक्ष हे आर्थिक व्यवहार किंवा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून उमेदवारी निश्चित करतो. हो, माझं बरोबर आहे ना. असं करण्याचा उद्देश काय तुम्हाला? मी जर राष्ट्रवादीचा सिनियर कार्यकर्ता आहे, मला प्रभाग 6 मध्ये उमेदवारी मागतोय. माझ्यापेक्षा तिथं सक्षम उमेदवार त्यांना असेल पक्षाकडे तर माझं कट करायला हरकत नाही ना. तुम्हाला माझ्यापेक्षा जर एखादा सक्षम उमेदवार असेल 4 जागा आणणारा. मला एक प्रश्न असा की तुम्हाला उमेदवारी त्यांनी नाकारली का? मला उमेदवारी नाकारली नाही, उमेदवारी मागायला संधी ठेवून नाही, 4 जागा त्यांना देऊन टाकल्या, वानकरला देऊन टाकल्या असं म्हणायचंय. आणि ज्ञानेश्वर सपाटेला पण तुम्ही उमेदवारी मागितली. ज्ञानेश्वर सपाटेला उमेदवारी मागितली, मी उमेदवारी मागितली. ज्ञानेश्वर सपाटेची उमेदवारी त्यांनी त्यांचा प्रभाग येतो, संबंध आहे, त्या प्रभाव आहे त्या भागात, तर त्यांनी त्यांच्या माणसाला एकाला अजितदादा गटात पाठवलं. त्यांचे कंचे नावाचा कॅन्डिडेट त्यांचा. बर्डे साहेब भाजपकडे गेले आणि आता आम्हाला म्हणतात पॅनल तयार करा. मी तुम्हाला 2 कॅन्डिडेट देतो 29 तारखेला. आता त्यांनी 29 तारखेला 2 कॅन्डिडेट दिल्यानंतर पॅनल आम्ही तयार करायचं का ज्ञानेश्वर सपाटे? इतकी सगळी मनाची खतखत आहे. तुम्ही कोर कमिटीमध्ये तुम्हाला निमंत्रित केलं नाही का? अहो, मला यादी दाखवलं नाही. मी म्हणलं 17 लोक जे निवडून येणार आहेत, तुम्ही ज्याला तिकीट देणार आहात, त्या 17 मध्ये उंबाट्याचं काय मदत होती आहे, कुठल्या जागेला मदत होती आहे, किंवा काँग्रेसची कुठल्या जागेला मदत होती आहे, मला दाखवा. की बाबा ह्यातले आपले 4 येणार आहेत. त्या 17 मध्ये एकही उमेदवार येण्यासारख्या परिस्थितीत नाही. मिनिट टावलून जर का आता इतकं सगळं तुम्ही बोलताय, तुमच्या मनातली सगळी खतखत व्यक्त केली आहे, आता एक शेवटचं विचारतो की तुमची आता पुढची भूमिका काय? की अध्यक्षांनी तुम्हाला प्रतिसाद नाही दिला, श्रेष्ठींनी नाही दिला, तर तुमची भूमिका पुढची काय? अध्यक्ष महेश गादेकर साहेबांनी मला या बाबतीत प्रश्न सोडवायच्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे. मी पक्षाच्या सृष्टीपर्यंत आवाज पोहोचवतोय. आपल्या माध्यमातून पक्ष सृष्टीपर्यंत आवाज जाईल. मी धैर्यशील मोती पाटील निवडणूक प्रमुख आहेत, ते सिलेक्शन बोर्डाला येणारच नाहीत, कारण यांनी सिलेक्शन बोर्डच ठेवलं नाही. म्हणजे सगळं ते म्हणेल ती पूर्व दिशा. इथं अर्ज आहे, इथं नाही, ही जागा आली नाही, संपलं. हे सगळं गुलदस्त्यात ठेवून चालू आहे राजकारण. जर का अशीच परिस्थिती राहिली तर तुमची भूमिका काय असेल? पक्षाकडे न्याय मागणे, पक्षाच्या सृष्टीला जागा देणे. शेवटी पक्षांतर्गत लोकशाही ठेवणार का नाही? शरद पवारांचा विचार इथं सोलापुरात ठेवणार का नाही? आणि शरद पवारांच्या विचाराला जर कोणी काळीमा फासत असेल तर निश्चितपणे त्याच्याशी लढाई करणार. बघा, तुम्हाला माहिती सांगतो, प्रभाग 6 मध्ये 2017ला मी विद्यमान नगरसेवक आहे. माझी उमेदवारी कापली त्यांनी. 2017ला प्रभाग 6चा कॉर्पोरेटर मी आणि कारंडे आहे, आम्हा दोघांना उमेदवारी नाकारली. आणि मी शेवट करत होतो तोच सपाटे साहेब, मी शेवट करत होतो तोच प्रश्न विचारतो. काँग्रेस नंतर पुलोद नंतर पुन्हा काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेस नंतर राष्ट्रवादी, हे इतका मोठा प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाच्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसायची वेळ येणं हे पक्षाच्या दृष्टीनं आणि तुमच्या दृष्टीनं दिलेल्या योगदानाच्या दृष्टीनं हितावंच वाटतं. वाईट पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर होत असलेला अन्याय. म्हणून तर ह्या 1 ते 10 मागण्या मी दिल्यात की हे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर, पक्षाच्या हिताविरुद्ध जर पक्षाचा अध्यक्ष काम करत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना जाब श्रेष्ठीने विचारला पाहिजे आणि श्रेष्ठीने त्याला दखल घेतली पाहिजे. क्या बात आहे. म्हणूनच म्हटलं की त्या मुलाखतीमध्ये म्हणतात की पक्षीय लोकशाही पद्धत अस्तित्वात आली पाहिजे आणि ती टिकली पाहिजे, ह्याच मतावर आहेत. म्हणूनच कदाचित ते उपोषणाला बसलेत.
पुढील काळामध्ये येणाऱ्या काळात 31 तारखेपर्यंत तिढा सपाटे साहेबांचा सुटेल या अपेक्षा आहेत. आता बघू नेमकं काय होईल. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.